गेल्या 15-20 वर्षाची जर परिस्थिती बघितली, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे साहेबांनी जे काम केलं, ते असं कोणी केलेलं नाहीये. म्हणजे बाळासाहेबांच्या नंतर आपण आनंद दिघे साहेबांचा विचार करतोय. आनंद दिघे साहेबांच्या नंतर 100% आपण एकनाथ शिंदे साहेबांचा विचार केला जाईल, अशी मला खात्री वाटते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे एक अत्यंत प्रभावी नेतृत्व होतं आणि त्यांच्या विचाराशी, त्यांच्या आचरणाशी मी पूर्ण समरस झालेले होते. मला बाळासाहेबांचं नाव जरी काढलं तरी अंगावर काटे यायचे. मग मला वाटायचं की मी बाळासाहेबांच्या बरोबर काम केलं पाहिजे आणि मी त्यावेळेला शाखा प्रमुखपासून काम केलं. पहिल्यांदा मी शाखा प्रमुख झाले. सांगलीची गावभागाची शाखा प्रमुख होते. नंतर मी उपशहर प्रमुख झाले, विभाग प्रमुख झाले. साधारण 13 ते 14 वर्ष मी जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं. त्याच्यानंतर पण खूप काळ पक्षाचं सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणजे शिवसेना ही आत्मसात झाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जेव्हा शिवसेना लढत होती, तेव्हा आम्हाला वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे कार्य कोण करत असेल, तर ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करतायत आणि ती शिवसेना ज्यांनी शिवसेना शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून तिचा जन्म झाला, ती शिवसेना बाळासाहेब चालवतायत. या प्रेरणेनं मी शिवसेना जॉइन केली. तो एक ज्वलंत निखारा होता. म्हणजे ज्याच्या तो जवळ गेला, त्यांनी त्याला आत्मसात केलं. स्वतःचं हिंदुत्व आमच्यामध्ये त्यांनी पेरलं, की हिंदुत्वासाठी कसं लढायचं, कसं जगायचं, कसं लोकांच्यापर्यंत जायचं, लोकांच्या समस्या कशा निवडायच्या आणि राजकारण हा भाग कधीच शिवसेनेनं पाहिला नव्हता. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. बरं 20% राजकारण आम्ही फक्त निवडणुकीच्या काळात करायचं. जिथं लोकसभा असतील, जिथं विधानसभा असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा ग्रामपंचायत लेव्हलला निवडणुका असतील, या ठिकाणी फक्त 20%च राजकारण केलं जायचं. पण त्यातून सुद्धा आम्ही सामाजिक कार्याचा भाग बघायचो. जिथं तिथं कुठं अन्याय झाला असेल, महिलांचे प्रश्न तयार झाले असतील, अशा ठिकाणी जायचं आणि त्या महिलेला मदत करायची, त्या कुटुंबाला मदत करायची. हा बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आम्ही आजपर्यंत जपलाय आणि बाळासाहेबांच्या या प्रेरणेनं आम्ही शिवसेनेमध्ये आलो. शिवसेनेत महिला म्हणून काम करत असताना मला कधी आम्ही पुरुषांच्या बरोबर आहोत आणि आम्ही महिला आहोत, अशी कधी भावना जागृत झाली नाही. आम्हाला नेहमी वाटलं, की मी शिवसैनिक आहे. पहिल्यांदा मी शिवसैनिक आहे आणि नंतर मी कुणाच्या तरी जवळ बसले किंवा कोण पुरुष बरोबर आहे किंवा कोण युवा सैनिक बरोबर आहे, अशी कधीही मनामध्ये विचार आला नाही. थेटपणे काम करण्याची संधी मिळाली. व्यासपीठावर बसण्याची सुद्धा थेट संधी मिळाली. शिवसेनेच्या व्यासपीठावर काम करत असताना पहिल्यांदा महिलांना मानाचं स्थान मिळालं. आम्ही कधीही खाली बसलो नाही. म्हणजे पदाधिकारी झालो तेव्हा शिवसेनेत असं एक प्रथा होती, की प्रत्येक महिलेला सन्मानानं बाळासाहेब सांगायचे, की सन्मानानं वागवा. माझ्या या मुली आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, यांना सन्मानानं वागवा, अशी परिस्थिती होती आणि त्यामुळं शिवसेनेच्या व्यासपीठावर किंवा शिवसेनेत काम करताना कधीही असं म्हणजे मी स्त्री आहे आणि मला काहीतरी त्रास होईल असं कधी वाटलं नाही. महाराष्ट्राची गेल्या 15-20 वर्षाची जर परिस्थिती बघितली, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे साहेबांनी जे काम केलं, ते असं कोणी केलेलं नाहीये. म्हणजे मी कोल्हापूरचा महापूर बघितला. महापुरामध्ये पाण्यामध्ये 24 तास उभारणारा नेता, असा कुठलाही नेता या महाराष्ट्रात जन्माला आला नाही. पण ते काम फक्त एकनाथसाहेब शिंदे करू शकत होते आणि त्यांनी ते केलं. पुरात पाण्यात 24 तास घाणीच्या पाण्यात राहून लोकांना मदत करणं, माणसांना बाहेर काढणं, बोटीत स्वतः बसायचं आणि बायकांना बाहेर काढायचं, ही खूप मोठी म्हणजे मनाची ताकद लागते. मी एका मंत्रिपदावर आहे, उच्चस्थानी आहे आणि मी त्या पाण्यात कसा जाऊ असा विचार कधीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला नाही. त्याचं मला म्हणजे खूप म्हणजे मनापासून त्यांचं काम आवडलं. त्याच्यानंतर कोविडमध्ये ते स्वतः कोविडच्या सेंटरमध्ये लोकं भीत होते, की ते कोविडचं किट घालून जायचे. पण हे बिनधास्त आत जाऊन यायचे. म्हणजे किती मोठं मनाची तयारी होती त्यांची, की कोविडला स्पर्श करत नव्हते लोक. कोविडकडं जायला भीत होते लोक. अशा ठिकाणी शिंदेसाहेब आतमध्ये जायचे, पेशंटला भेटायचे, त्याची विचारपूस करायची आणि ते बाहेर यायचे. ही मरणाला म्हणजे मरण समोर दिसतंय.
याच्यातून आपला जीव जाण्याची पण शक्यता आहे. अशा ठिकाणी सुद्धा शिंदे साहेबांनी कधीही असा विचार आला नाही त्यांच्या मनात, की मला काहीतरी होईल आणि मी हे करू का? असं नेतृत्व मी बघितलं. परवाच इर्शाळवाडीतलं एक उदाहरण बघितलं, की ज्या ठिकाणी पहाटे 5:00ला अजून पोलीस यंत्रणा पोहोचायची आहे, जिथं अजून माणसं पोहोचायची आहेत, तिथं आमचे साहेब पोहोचतायत. हा एका व्यक्तिमत्वातला फरक आहे लक्षात ठेवा. मी घरात बसून मी खूप चॅनलवर बोटं ठेवून किंवा मी हुकूम देऊन काम करू शकतो. पण मी रस्त्यावर थांबून रस्त्यावरच्या माझ्या नागरिकांना जो आधार देतो, जो त्यांच्यासाठी काम करतो, अशा माणसाचं कौतुक हे झालंच पाहिजे आणि तो महाराष्ट्र यापुढेही कौतुक करेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे अतिशय उत्तम, उत्तम म्हणजे उत्तम एक प्रशासक आहेत आणि त्यांनी ते काम चांगल्या पद्धतीनं केले आणि त्याबद्दल मग नीलमताईंनी जेव्हा विषय मांडला, की आपण असं करायचंय, तर मी म्हटलं, "ताई, माझी पहिली पसंती असेल, मी तुमच्याबरोबर प्रवेश करेन." एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, त्यावेळेला त्यांची जी कुचंबणा होत होती. मला आठवते एक विषय असा होता, की त्यांनी एकदा विचारलेलं साहेबांना, की मला म्हणजे गुदमरतंय यात माझी इतकी 40 माणसं आमदार माझ्याबरोबर आहेत. तर त्यावेळेला 40 माणसं त्यांच्या आमदार बरोबर आहेत असं लक्षात आल्यानंतर पक्षातल्या काही नेत्यांनी त्यांना टार्गेट केलं. म्हणजे ही सुरुवात आत्ताची नाहीये. ही अनेक वर्षाच्या मागची सुरुवात आहे, की जिथून शिंदे साहेबांना त्यांनी टार्गेट करायला चालू केलं, की हळू-हळू त्यांची कशी इमेज कमी करता येईल. पण शिंदे साहेब असे होते, की ते जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. ते लोकांच्यात मिसळणारे कार्यकर्ते आहेत. ते कसे काय बाहेर येऊ शकतील? त्यांनी हा निर्णय घेण्याइतकं म्हणजे त्यांची मानसिकता तयार झाली होती आणि कारणं अनेक आहेत. सगळीच कारणं काय आपण नाही बोलू शकत. पण त्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी जसा माझ्यावर अन्याय झाला मी मार्ग शोधला, तसं त्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी मार्ग शोधला. गेल्या वर्षीच्या जर आपण मुख्यमंत्र्यांचा कारभार बघितला, तर तो त्यांनी घरात बसून सगळा कारभार केलेला. ते मंत्रालयात कधी आले नाहीत. म्हणजे अनेक विषय आहेत तशाच पद्धतीचे. पण आताच्या परिस्थितीत बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी एकही प्रश्न असा सोडलेला नाही आहे, की जनतेच्या प्रश्नावर त्यांनी मार्ग काढला. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, महिलांचे प्रश्न असू देत, रेशनिंग दुकानाचा प्रश्न असू देत किंवा अनेक विषयावर म्हणजे जिथं रस्ते, लाईट, पाणी आणि किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, अशा ठिकाणी ते स्वतः जाऊन काम करायला म्हणजे पहिला प्रायोरिटी तुम्ही जनतेला दिली आणि नंतर तुम्ही स्वतःला दिली. मग अशा पद्धतीनं त्यांनी 100% काम जनतेचं पूर्ण केलेलं आहे. 100% ते जनतेच्या मनात आता भरायला लागलेत. लोक म्हणायला लागलेत, "खरंच या माणसाचा हात आपण नाही धरू शकत." म्हणजे मी जेव्हा चर्चा करते लोकांच्यामध्ये, तर लोक म्हणतात, की एकनाथ शिंदे साहेब खरंच व्यक्ती फार मोठी आणि मोलाची आहे. पहिल्यांदा त्यांना जेव्हा 50% एस-टीचा पास मोफत झाला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. कारण का काही कुटुंब अशी आहेत, की एका दिवसाचं एस-टीचं भाडं बघून आपल्या माहेरी जाऊ शकत नाहीत. वर्षानुवर्ष काही महिला माहेरी गेल्या नाहीत किंवा नातेवाईकांच्याकडे गेल्या नाहीत. तर या योजनेमुळं या महिलांनी इतका म्हणजे स्वतःचा आनंद घेतला, की बसला 50% आहे म्हटलं, की पटकन जाऊन बसल्या आणि 65 वर्षानंतर तर ज्येष्ठ नागरिकांना आपण फ्रीज पास साहेबांनी केलेला होता. त्यामुळे महिला अतिशय म्हणजे मला वाटतं की त्या खूप आनंदी आहेत आणि ह्या गरज आहेत त्यांच्या. ही म्हणजे खरं गरज आहे. ही दिसून येत नाही. पण ही खरं गरज होती, की महिलांना सुद्धा काही मदत करण्याची गरज होती. म्हणून मला वाटते महिला आहेत आणि आनंदाचा शिदा या योजनेअंतर्गत तर खूप महिलांना दैनंदिन ज्या काही अडचणी येत होत्या, मधल्या काळात डाळी वगैरे खूप महाग होत्या. तूर डाळ महागलेली, तांदूळ महागलेलं, परत तेलाचे फार किमती भयानक झालेल्या. अशा वेळेला आनंदाचा शिदा देऊन एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना खूप मोठा आधार दिलाय. मला वाटते की शिंदे साहेबांना फार अनुभव आहे आणि जातनिहाय कुठल्याही ते काम करत नाहीत. त्यांना सर्व जाती समान वाटतात. आरक्षण हे मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. पण त्याला टिकणारं आरक्षण असावं ही त्यांची
प्रमुख म्हणजे त्यांचा विचार आहे, की जे आरक्षण मिळणार आहे, ते आरक्षण हे टिकलं पाहिजे. नुसतं जर दिलं, तर यापूर्वी पण कुणी-कुणी आरक्षणं जाहीर केली आणि ती कालांतरानं नाहीशी झाली. म्हणजे त्याचा आपल्याला जास्त काही उपयोग करता आला नाही. आता यापूर्वी जी आरक्षणं वाटली, त्यात काही एकनाथ शिंदे साहेबांचा काही यामधला रोल नव्हता. म्हणजे अनेक सरकारं गेली. काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं सरकार होतं, भाजपचं, शिवसेनेचं सरकार होतं आणि आता विकास महाआघाडीचं सरकार होतं ना, आता आपलं पुन्हा शिंदे गट आणि भाजप युतीचं सरकार आहे. मग ह्या सगळ्या सरकारांच्याकडे बघितलं तर आपल्याला मिळालेला कालावधी फक्त 1 वर्षाचा आहे. म्हणजे नागरिकांनी पण खरं म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे, की 1च वर्ष मिळाले त्यामध्ये अतोनात महाराष्ट्राचे प्रश्न प्रलंबित होते. हे सगळे प्रश्न मार्गी लावायचे होते आणि हे सगळे प्रश्न सोडून पुन्हा जातीच्या आरक्षणावर किंवा आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, या विषयावर अनेक समाजांनी यामध्ये आंदोलन छेडलेलं आहे. म्हणजे मला तर वाटते, की हा कदाचित सत्ता तुम्ही पूर्ण करू नये किंवा तुम्ही महाराष्ट्राचं काम चांगल्या पद्धतीने करताय, त्यामध्ये काहीतरी खो घालण्याचा सुद्धा हा डाव असू शकतोय आणि त्यामुळं कदाचित माझं वैयक्तिक मत आहे, की हे कुणाला तरी वाटतंय, की हे सरकार पूर्णपणे कार्यकाळ पूर्ण करू नये म्हणून सुद्धा हे जातीच्या आरक्षणाचा सुद्धा डाव रचलेला असू शकतो. मी गेली 35 वर्ष, 30-35 वर्ष झाले शिवसेना या 4 अक्षरावर म्हणजे काम करते. बाळासाहेबांना बघितलंय, बाळासाहेबांची कामं बघितली, उद्धव साहेबांचं काम बघितलं, आदित्य साहेबांचं काम बघितलं, एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघितलं आणि श्रीकांत शिंदे साहेबांचं पण काम बघितलं. पण या सगळ्यांच्यामध्ये खरं नेतृत्व कधी असतं, की आपल्या कार्यकर्त्याला ओळखणं. मी इतकी वर्ष काम करून जर उद्धव साहेबांना माझं नाव माहिती नसेल, सर्वसामान्य मी 35 वर्ष 13 वर्ष जिल्हाप्रमुख काम केलं, संपर्क प्रमुख काम केलं, अंगणवाडी सेनेचे महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष होते. जर तुम्ही मला नावानं ओळखू शकत नसेल, तर मला कदाचित वाटते की अ, त्या नेतृत्वात कमी होती. म्हणजे माझं एक उदाहरण देते. अशी अनेक उदाहरणं आहेत, की जिथं उद्धवजी कधीही समरस झाले नाहीत. म्हणजे कार्यकर्त्यांशी समरस व्हायला पाहिजे. तुम्ही नेत्यांच्याकडून आदेश देणं समजू शकते मी. तो एक प्रोटोकॉलनुसार तुम्ही पक्ष चालवताय. पण तुम्ही नेता म्हणून जेव्हा पिताच्या भूमिकेत येता. आता बाळासाहेब कसे पूर्वी बोलायचे, की म्हणायचे "हिची तक्रार येतीये ना, तर 100% ही जास्त काम करते." बाळासाहेबांचं मत होतं बरं का. ज्या माणसाची तक्रार जास्त वेळा येते, त्या माणसाचं काम जास्त असल्याशिवाय दुसरा माणूस तक्रार करत नाही त्याला काढण्यासाठी, हा बाळासाहेबांचा विचार होता. पण इथं उलटं होतं. तक्रार आली की त्याला बाजूला काढा. जरा तक्रार मग आता घडी कशी बसली, की प्रत्येक माणूस यायला लागला आणि तो तक्रार करायला लागला. म्हणजे निष्ठावंतांच्यावर तक्रारीचे आरोप होऊन त्यांना बाजूला केलं जायचं, त्याची शहानिशा केली जात नव्हती. मग उद्धवजींनी हे कधीच केलं नाही. शहानिशा केली नाही. मला काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारायला पाहिजे ना. तुम्ही पक्षप्रमुख आहात ना, तर तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे, की खरंच तुझी तक्रार आलेली आहे, यावर तुझं मत काय? पण त्यांचं असं काही कधी झालं नाही. पण मला वाटते, की आज कुठलीही तक्रार घेऊन गेले किंवा काहीही घेऊन गेलं, तर एकनाथ शिंदे साहेब पर्सनली भेटतात. पर्सनली भेटतात, स्वतः विचारतात, "तुला काय अडचण आहे? तुझी काय बाबा म्हणजे बाळा शांत, म्हणजे तुला काय मी मदत करू शकतो?" ही आपुलकीची भावना म्हणजेच नेतृत्व. ही आपुलकीनं विचारपूस करणं म्हणजेच नेतृत्व. लक्षात ठेवा कार्यकर्ता नेत्यावर प्रेम करत असतो. तुम्ही मला काय देताय म्हणून मी तुमच्याकडे आली आहे, असा विषय नसतो. तुम्ही नुसतं जरी म्हटलं, "सुनीता तू बरी आहेस का?" आज नीलमताई मला विचारतात. नीलमताई म्हणतात, "तू कशी आहेस बाळा? पोहोचलीस का?" हे माझं नेतृत्व. जे याला नेतृत्व म्हणायचं. बाळासाहेबांच्या नंतर हे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून दिसलं. त्यांच्यात दिसलं, की ते खरंच पक्षप्रमुखांसारखं आणि पक्ष चालवण्यासाठी योग्य आहेत. म्हणून आम्ही शिंदेसाहेब गटात मी प्रवेश केला. महाराष्ट्रातल्या अनेक म्हणजे कार्यकर्त्यांना खरं म्हणजे खरंच संभ्रमावस्थेत आहेत. पण अ, निष्ठेपोटी काही जण थांबली. निष्ठा म्हणजे कशी ती कोरडी आहे. त्याला काहीच म्हणजे समजत नाही. अशा निष्ठावंत लोकांना असं वाटतं, की बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना. पण बाळासाहेबांचे विचार जो पोहोचवतो, मग तो हिंदुत्वाचा विचार असू
80% समाजकारणाचा विषय असू दे, महिलांचा विषय असू दे, सगळेच विषय जर आपण घेतले तर एकनाथ शिंदे साहेब करतायतच. मग यामागे जर आपण जाऊन बघितलं तर 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे बघितलं, तर तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना कुठं घेऊन गेलतात? कार्यकर्त्यांना तुम्ही शोधत होता का? कार्यकर्ते तुम्हाला माहीत होते का? किंवा कार्यकर्त्यांची काही कामं आहेत माहिती होते का? तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसची कामं करत होता. तुम्ही शिवसैनिकांना कुठेही वेचलं नाही. मातोश्रीच्या बाहेर आम्हाला म्हणजे तासनतास उभं राहावं लागत होतं. मग अशा वेळेला आम्ही म्हणजे जवळ सत्तेत असताना आम्ही फेकलो गेलो. सत्तेत असताना आमचा विचार झाला नाही. सत्तेत असताना आम्हाला तुम्ही विचारलं नाही. जेव्हा आम्ही आज सत्तेत असताना आज या बाजूला जर विचार केला शिंदेसाहेबांच्या बाजूला, तर सत्तेत असताना आम्हाला त्यांनी बोलवलं, सन्मानानं वागवलं आणि आमची कामं करून दिली. आज कार्यकर्ता येतो तो काम घेऊन येतो. मग तुम्ही काम आम्हाला दारातनच बाहेर हाकलता. पण इथं हे शिंदेसाहेब आम्हाला म्हणतात, "या, काम करून घ्या. तुम्हाला काय पाहिजे सांगा. कुठलं तुमच्या मतदारसंघाचं काम राहिलंय सांगा. कुठल्या शिक्षणाच्या अधिकाऱ्यांना फोन करायचा आहे. कुठल्या पोलिस स्टेशनला फोन करायचा आहे. कुठल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला फोन करायचा आहे." अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी खूप मोठ्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना डेव्हलप करण्याचं काम चालू केले. कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्याचं काम केलंय आणि मला वाटते, की शिंदेसाहेब हे खरंच भविष्यातले खूप मोठे म्हणजे बाळासाहेबांच्या नंतर आपण आनंदीके साहेबांचा विचार करतोय. आनंदीके साहेबांच्या नंतर 100% आपण एकनाथ शिंदे साहेबांचा विचार केला जाईल, अशी मला खात्री वाटते.